माजी नगरसेवक सूरज पाटील यांनी नेरूळ सेक्टर 6 सारसोळे आणि सेक्टर 8 इथं नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून उपआरोग्य केंद्र उभारण्याचा निर्णय त्यांनी मंजूर करून घेतला। कोरोनानंतर नागरिकांना त्यांच्या घराजवळच त्वरित आणि विश्वसनीय सेवा मिळावी या उद्देशानं त्यांनी काम केलं। सेक्टर 6, 8 आणि 10 मधील विशेषतः ज्येष्ठ नागरिक, गरोदर माता, बालकांना दूरच्या केंद्रांपर्यंत होणारा प्रवासाचा त्रास त्यांनी ओळखला। मनपा प्रशासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा करून जागांच्या मर्यादेवर उपाय म्हणून कंटेनर आरोग्य केंद्र उभारण्याचा नाविन्यपूर्ण निर्णय त्यांनी मंजूर करून घेतला। हा उपक्रम म्हणजे 2023 मधील मागणीचं मूर्त रूप असून आरोग्य सेवा सुलभ करण्याचा सूरज पाटील यांचा अथक व संवेदनशील प्रयत्नांचं प्रतीक आहे। कोविड काळात 20, 21, 22 या 2 वर्षात आरोग्य केंद्र आणि आरोग्य सेवा काय आवश्यक आहे याची बाब समोर उजागर झाली। कुक्षेतच्या आरोग्य केंद्रात सेक्टर 16, सेक्टर 6 कुक्षेत गावातली लोक आणि 8 आणि 10 ची लोक आरोग्य सेवा घेण्यासाठी इथे येतात। परंतु 8च्या लोकांना किंवा सारसोळ्याच्या माझ्या ग्रामस्थांना तिथून पायपीट करत इथपर्यंत येणं, वयोवृद्ध माणसं असतील, गरोदर महिला असतील, तर कुठंतरी त्यांच्या घरापर्यंत ही सेवा गेली पाहिजे आणि त्या अनुषंगाने आरोग्य केंद्राची निर्मिती जरी झालेली असेल तर उप आरोग्य केंद्र त्याच्यासाठी आम्ही मागणी केली। 2023 ला झालेली मागणीचा पाठपुरावा करत आज मला आनंद आहे की 2025 आता चालू आहे आणि उप आरोग्य केंद्र म्हणजे पोटा केबिन च्याद्वारे त्या ठिकाणी आरोग्य यंत्रणा आता सक्षम कार्यरत राहणार आहे। सारसोळ्याला हरिला सोसायटीच्या समोर असलेल्या प्लॉटवर त्या ठिकाणी आम्ही नियोजन त्यांना दाखवलेलं आहे। त्यानंतर सेक्टर 8 ला 2 ते 3 जागा उल्लेखित केल्यात आणि आरोग्य विभागाच्या माध्यमातून माननीय आयुक्तांच्या माध्यमातून ही मंजुरी आलेली आहे आणि आनंद आहे की आता सेक्टर 8 आणि 10च्या लोकांना आरोग्य सेवा त्यांच्या सेक्टरमध्ये मिळणार आहे। सारसोळ्या ग्रामस्थ सेक्टर 6च्या रहिवाशांना आरोग्य सेवा त्यांच्या घरापाशी मिळणार आहे आणि सेक्टर 16च्या लोकांना सुद्धा त्या सेक्टर 16च्या ठिकाणी आरोग्य सेवा मिळणार आहे। त्यामुळे कुक्षेत आरोग्य केंद्राला लागणारी रीक किंवा लोकांची होणारी गैरसोय कुठेतरी कमी होईल आणि एक चांगली आरोग्य यंत्रणा ह्या आमच्या परिसरात राबवण्यात आता यश आलेलं आहे। लोकांना ती सेवा उपलब्ध होणार आहे याचा आनंद आहे। याकरिता मी माननीय आयुक्तांचे, संपूर्ण नवी मुंबई महानगरपालिका प्रशासनाचे आणि विशेष करून आदरणीय गणेश नाईक साहेबांचे आभार मानतो। या निर्णयामुळे स्थानिक नागरिकांना तत्काळ आणि दर्जेदार सेवा त्यांच्या परिसरातच उपलब्ध होणार आहेत। साधारणतः कोविड काळात आम्हाला या प्रभागामध्ये आरोग्य केंद्राची चणचण भासली। त्यानिमित्ताने मी माननीय कार्यसम्राट नगरसेवक सूरजदादा पाटील यांना संपर्क साधला आणि संपर्क साधल्यानंतर आम्ही असं ठरवलं की सदर प्रश्न हा आपण जनता दरबारात घेऊन जायचा आणि मग दादांनी तो जनता दरबारात नेला आणि साहेबांनी ताबडतोब असा आदेश दिला की त्या ठिकाणी एक उपकेंद्र व्हावं आणि ते उपकेंद्र झाल्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला किंवा महिला असतील, लहान मुलं यांना पायपीट करून शिरवणे गाव, नेरूळ गाव, कुक्षेत गाव या ठिकाणी जायला लागायचं। आता ते संपूर्णपणे बंद होणार आहे। खरं तर याचा आनंद आमच्या संपूर्ण प्रभागाला आहे, मला देखील आहे। अनेकदा म्हणजे 2023 पासून आम्ही या उपकेंद्रासाठी संघर्ष करतोय। अनेक वेळा आयुक्तांना पत्र लिहिले, दादांना भेटलो, सूरजदादा प्रयत्न करतायत, मी स्वतः प्रयत्न करतोय आणि आमच्या या सर्वांच्या प्रयत्नाला आज यश आलेलं आहे। म्हणून मी लोकनेते गणेशजी नाईक साहेब, वनमंत्री महाराष्ट्र राज्य आणि आयुक्त नवी मुंबई सन्माननीय साहेब यांचं आणि माजी नगरसेवक सूरजदादा पाटील यांचंही देखील मी या ठिकाणी आभार मानतो आणि इथल्या MIG LIG मध्ये राहत असणाऱ्या जनतेला या ठिकाणी आज आपण एक म्युन्सिपाल्टीच्या किंवा महानगरपालिकेच्या अंतर्गत या ठिकाणी तुम्ही उपकेंद्र दिलं, त्याबद्दल मी आयुक्तांचे आभार मानेन, नाईक साहेबांचे आभार मानेन आणि सूरजदादाचे आभार मानेन। माननीय वनमंत्री गणेशजी नाईक साहेब व श्री सूरजदादा पाटील व आपले ॲडव्होकेट गणेशजी रसाळ साहेब यांच्या प्रयत्नाने प्रभाग क्रमांक 23 मध्ये यांच्या प्रयत्नाने आरोग्य केंद्र होत आहे। तरी ज्येष्ठ नागरिकांना नेरूळ गाव, कुक्षेत गाव व शिरोणे गावात चालत जायला लागत होते। प्रयत्नाला यश आलेलं आहे। तरी त्यांचे मनापासून शतशः आभारी ज्येष्ठ नागरिक आहेत। या प्रभागामध्ये
1987 सालापासून राहतो. इथे नागरी आरोग्य सेवा केंद्र नाही आहे. तर या संदर्भामध्ये आम्ही ज्येष्ठ नागरिक या एरियामधले नेहमी भारतीय जनता पार्टीच्या शाखेमध्ये श्रीयुत गणेश रसाळ साहेब, सुरेशदादा पाटील आणि यांना आम्ही हमेशा विनंती करत आलो की आपल्या प्रभागामध्ये नागरी आरोग्य केंद्र होणे खूप गरजेचं आहे आणि त्याची ही सुविधा जर झाली तर सर्व लोकांनाच त्याचा फायदा होईल. वेळोवेळी ही अशी विनंती केल्याच्या नंतर सुरेशदादा पाटील, माननीय आपले गणेश रसाळजी यांनी गणेश नाईक साहेबांकडे ही विनंती पोहोचवली आणि त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन इथे उपनागरिक आरोग्य केंद्र मंजूर करून घेतले. आणि ही बातमी आम्हाला ज्या वेळेला समजली तेव्हा आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक या प्रभागामधील खूप खुश झालो. तरी आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिक इथल्या जनतेच्या वतीनं महानगरपालिका, गणेश रसाळ साहेब, सुरेशदादा पाटील आणि नाईक साहेब, गणेश नाईक साहेब यांचे खूप आभारी आहोत. आमच्या कानावर आलं की या विभागामध्ये ज्येष्ठ नागरिकसाठी आरोग्य केंद्र पास होऊन आलेलं आहे. त्यासाठी मी गणेश नाईक और गणेश रसाळ और सुरेश पाटील यांचे खूप आभारी आहो. राज्याचे वनमंत्री आदरणीय गणेशजी नाईक साहेब, त्यानंतर आमच्या या नेरूळ विभागाचे नेते आदरणीय सुरेशदादा पाटील आणि त्यांच्या नेतृत्वात काम करणारे आमचे परम मित्र ॲडव्होकेट गणेश रसाळ यांच्या माध्यमातून आता इथं मला आत्ताच कळलं व इथं काहीतरी आरोग्य केंद्र चालू करणार आहेत. तर त्याबद्दल मी गणेशजी रसाळ असेल किंवा आमचे नेते सुरेशदादा असतील किंवा राज्याचे वनमंत्री आदरणीय गणेशजी नाईक साहेब असतील यांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि नवी मुंबईचं कुठलंही काम जर गणेश नाईक साहेबांकडे घेऊन गेलो तर ते काम झाल्याशिवाय राहत नाही, हा माझा स्वतःचा विश्वास आहे. आणि म्हणून मी या राज्याचे नेते गणेशजी नाईक साहेब, आदरणीय आमचे नेते नेरूळ विभागाचे नेते सुरेशदादा पाटील साहेब, आमचे ॲडव्होकेट गणेशजी रसाळ आणि ह्या विभागातल्या सगळ्या जनतेच्या वतीनं मी ॲडव्होकेट गणेशजी असतील, आमचे परम मित्र सुरेशदादा असतील, राज्याचे वनमंत्री गणेशजी नाईक साहेब असतील यांचं मी मनापासून आभार मानतो. कारण जे प्रश्न नाईक साहेबांच्या दरबारी गेले आणि ते दरबारी मांडत असताना आमचे सुरेशदादा आमच्याबरोबर असतात. त्याच्यामुळे सुरेशदादा हा असा एक नेता आहे का त्यांच्या घरी रात्री 12 वाजता जा, 1 वाजता जा, 2 वाजता जा, त्यांचा दरवाजा उघडा असतो आणि ते सांगतात बा काय काम आहे तुमचं बोला. म्हणजे असा एक नेता आमच्या नवी मुंबई नेरूळ विभागामध्ये आम्हाला मिळालेला आहे. त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो.